भेड़िए झुंड में आते हैं, शेर अकेला आता है। शेर अकेला आता है। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं बिग बॉसच्या प्राणी संग्रहालयामध्ये। ह्या घरामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे प्राणी बघायला भेटतील, जसं की मुंगूस, खिल्लारी जोड, इच्छाधारी नागिन, वाघ, सूरज। म्हणजे मी काहीतरी सूरज हूँ म्हटला। हा बोल, डायलॉग बोल। फक्त एका मगरचीच कमी त्याच्यामध्ये। हा भाऊ खेळामध्ये गावठी पॅटर्न दाखवला प्रयत्न करतोय। तो वैभ्या काय नुसती वळवळ वळवळ करतोय, काय काय कळानाच। त्याला आणलं नाही तुला सांगतो, हात पाय असं का मारतो। पण असं परत एकदा बिग बॉसच्या घरात भावकीचं भांडण पाहायला भेटलेलं आहे आणि तो बाई भाऊ त्याला नासक्या नासक्या म्हणतोय सूरजला। स्वतःच पाय किती नासून ठेवलंय त्या अरबाजच्या एका चड्डीतले पैलवान झाले। आता हे याची चड्डी तो घालतो, त्याची चड्डी हो घालतो। तुमच्या चड्डीत सूरज मुंग्या सोडून दोघांच्या ताव आणि त्या सूरजला म्हणतो हात पाय नको हलू। अरे कशाला, तो तू जर का त्याच्या हातापायात आला तरी का मग तो कांदा नको रे नको। तू डायलॉग सांग, मी पण तुझ्या स्टाईलनीच बोलणार आहे। माझ्या बच्च्याला करत होतो लय मिस, मला आटावला पाहिला किस, मग काय टाय टाय फिस। द्या आता बोला डायलॉग। मी हारलो मी हारलो साहेब, मी असं नाही करू शकत। नाही साहेब, अक्षय कुमारला पण जो गार करतोय भैया म्हणलं की विषय एक नाही भाऊचा। सर बोलायला किती वेळ असू द्या चॅप्टर, पण फुलं चावून आणतो डागात गुली का हेलिकॉप्टर। गोली का धोका मॅक्सिमम शॉट येत किंवा तुमच्या बुक टिंगू घ्या आता मना डायलॉग त्याचा। एज काय तुझं? 30। जास्त मोठी नाहीये मी। डोक्याने म्हणायचं राहिलं तिला। हा आणि घरात बिचारीचं जर शांत झालं, कोण इतकी कटकट कटकट भान 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 सहन करत असेल ते। पॅडी दादाला तर काहीतरी अंगात घुसलंय। हा आयुष्यभर ओव्हर ऍक्टिंग करून करून दमले, ओव्हर ऍक्टिंग आता घरात दाखवतायत। जान्हवी, या पोरीचं जेवढं करिअर आहे ना तेवढं पॅडीने फळं खाऊन संपवून टाकलं टास्क मध्ये। खरं बोलायचा यांच्यासारखं नाही, खोटं स्वतःवर विश्वास नाहीये यांना। मला तुमच्यावर विश्वास आहे। बरोबर, थोडासा विश्वास भीक म्हणून मी नेक्स्ट टाइम ट्रे मध्ये आणून देईन तुम्हाला की घ्या थोडासा। मस्त हा विश्वास तुम्हाला मी हात मला फळ त्या फळात पण विश्वास टाकून देईन की स्वतःवर जरा विश्वास ठेवा। स्वतःवर मस्त पॉकेट मध्ये तो भीक म्हणून देईन मी तुम्हाला। हमारे गाव में आणि ही आज त्या पॅडी दादाला जोकर म्हणतीये, अरे बाहेर येऊन पाय तू केवढी मोठी चटकीन दिसती बाहेर। आणि नंतर काय बाप्पा 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 देवाचा चमत्कार, काय चमत्कार हो। मी काल जे काही वागले त्यासाठी खरंच सॉरी। करडू नको ग, ते हिचे असू सुद्धा तुझ्यापेक्षा चांगले निघते। आणि बिग बॉस जेव्हा हिचे सीन असं ना तेव्हा आधी थोडंसं डिस्क्लेमर द्यायचा, तेवढ्या टाइमापुरते लोक बिचारे म्यूट तरी करून ठेवत जाईल, नाहीतर ही वर्ल्डच इतकी भयानक पिथरून जातं घरातला माणूस म्हणा काय चालू आहे म्हणून। टास्क काय खेळते, वा काय टास्क हे ना, तो लय ना कसा विचित्र आहे तो प्राणी। हे बघ हे असं शी। आणि दुसऱ्याला शिकवते दम लागतो म्हणे खेळायला, दम लागतो खेळायला। बघतास वर येऊन मारेन, वर येऊन मारेन, लक्षात ठेव। तुझ्या हातातला प्राइस त्या सूरजने असा ओढून नेलाय बेकार, त्याच्यावरूनच कळलं तुझ्या किती दम आहे। आणि ही बाईची मैत्रीण म्हणती मी नॉमिनेशन मध्ये यायला घाबरत नाही। आणि काल नॉमिनेशन मध्ये पॅडीला ते एवढं त्यांचं भांडणं झाले, तिला वाटलं आता पॅडी नेऊन टाका त्याच्यामध्ये। नॉमिनेशन का फटफडत होती कशी नुसतं पॅडीच्या मागं। माझा चाइल्ड इज ही। आता आम्ही म्हणलो असतो तर विवाद झाला असता बिनकामी। पॉलिटिकल स्पीकर आणि ही इज नॉट, म्हणजे ते वो किसी पार्टी के साथ जुड़े हुए नहीं है, लेकिन हर पार्टी के लिए बात करते हैं फ्रॉम। हा बरोबर आहे, हे ज्या ज्या पार्टीमध्ये गेले सगळ्या कुठल्याच पनोतीच लागली भाऊच्या मागं डायरेक्ट। ज्या ज्या पार्टीत गेले फुटली पार्टीत घुसला फुटले, त्याला पार्टीत फुटली पार्टी, मोकार नाद केलाय भाऊना। निकीची चप्पल घालता, पुढारी हिल्स घालता।
प्रगती आहे पण त्याची. पण पुढारी काय आता मला पुढारीचे लक्षण काही ठीक दिसाना. आज हिल्स घातले, उद्या का आता तिचा फ्रॉकच घालून येते काय कळत नाही. पण तिचा शॉर्ट फ्रॉक जरी घातला तरी भाऊला लॉंग होईल, काही विषय नाही तो. आम्ही आतमध्ये पुढारी पाठवले होते, आता बाहेर कोण येतं काय कळत नाही आता आम्हाला. एक तर आता या बिग बॉसने घरामध्ये रक्षाबंधन चालू केलं, पहिल्या कोणत्या सीझनला चालू नाही केलं, ह्या सीझनला चालू केलं. त्याच्यामध्ये आमच्या पुढारीला किती त्रास होतोय त्याच्या. तुम्ही हे चुकीचं करताय बिग बॉस. आता लहानपणी कसं असायचं, शाळेमध्ये रक्षाबंधन असलं तर पोरं शाळेतच जात नव्हते, नाहीतर मग त्या पोरीकडून राखीने बांधून तिच्या समोर जात नव्हते. आता ह्या बिग बॉसच्या घरातून पुढारीला सापडतच भेटाना घराच्या बाहेर निघायला. भाऊना मॅटर काय केला, डायरेक्ट भांडणं, मॅटरच क्लोज, निस्ते भांडणं. 4 दिवस झाले भाऊ निस्ते भांडणं करू राहिला. परत माझ्या आयुष्यात घेणार नाही मी, हे माझं स्वतःला एक वचन आहे. तुला काय झालंय आता, नाही बोलणारच का माझ्याशी? निकू थांब, जाऊ नको, तू माझी शपथ आहे, मी शपथ घेत नाही. थांब थांब जाऊ नको, 2 मिनिटं इकडे, 2 मिनिटं इकडे. मी या जन्मात तरी तुझ्याशी बोलणार नाही. इकडे 2 मिनिटं, हे तुझं काय नाही थोडे यार. आणि ते भांडणं वगैरे चल ठीक आहे, पण आवाज कसा देता एकदम सुरामध्ये, निकू निकू. बाप्पा आता निकू ना काय ऐकलं नाही, शपथ मोडली. आता काही खरं नाही. आता पुढारीला घराच्या बाहेर घ्या, थोडंसं काहीतरी मंत्र गिंत्र टाकून बिग बॉस त्याची काय शपथ उतरावं त्याची. तू घडी कशाला सांगतो? हो ऍक्च्युली जाऊ हे जाऊ. आमच्या छोट्या पुढारी सोबत एक चुकीची गोष्ट झालेली बिग बॉस. आमच्या छोट्या पुढारीने काय नाही केलं घरामध्ये. सँडल घातल्या, बाईच्या अंथरुणाच्या घड्या घातल्या, जे नाही ते काम केलं, आणि शेवटला काय मिळाला, धोका. का पोरगी गद्दार मितलं दिलदार. असं बिग बॉस हे चुकीचं आहे. मला फार वाईट वाटतं बिग बॉस. ह्याच्यासाठी बिग बॉस मी तुम्हाला सांगतोय, जसं आता रक्षाबंधन आहे तर राख्या पाठवल्या, आता पुढचा सण पोळा पण आहे, तर माझी हे खिल्लार जोडसाठी फुगे आणि गोंडे पाठवा बिग बॉस घरामध्ये. कधी नाही सांगत, पण जो हक्क तू माझ्यावर दाखवला आहे की तू माझी बहीण आहे. या सीन मध्ये काही नका बाबू, फक्त पुढारीचं तोंड पहा. अरबा आता निक्कीचा काय म्हणे वाढदिवस आहे, तर अरबाने तिला कॅप्टन्सी गिफ्ट मध्ये दिली. आणि किती दिवसाची कॅप्टन्सी दिली, 2 दिवसाची पूर्ण कॅप्टन्सी गिफ्ट मध्ये दिली तिला. आता पुढारीला वाटलं आता काय आपली बहीण, लोकांनी आपल्यासाठी मानलेली आपली बहीण हे आता सध्याला कॅप्टन आहे, आपण मजा करू. तेव्हा पलंगावर बसला, ती म्हणते तू दिसूच नको मला. आता एक तर तो आधीच दिसत नाही, त्याच्यामध्ये तो त्याला म्हणते अजूनच दिसू नको, तर कसं व्हायचं बरं. उगीच माझ्यावर नको. अरे पण मी बसत नव्हतो. स्मार्ट बघा, स्मार्ट नको. ठीक आहे दिसण्यासाठी करायला, दिसायसाठीच आहे ना. ती कशाला मग दिसायसाठी काही नाही करायचं, समज काहीच नाही केलं, तू मोकरवर करतेस. आणि बिग बॉस मी तुम्हाला सांगतोय, घरामध्ये कॅमेरे बंद होता कामा नाही. जर घरात कॅमेरे बंद झाले तर आमच्या छोट्या पुढारीच्या जीवाला धोका आहे. तिकडे ती अंकिता म्हणती मी त्याला कान फटवं, तिकडे योगिता बाहेर आली, ती म्हणती मी त्याला कान फटवलं असतं, तिकडे तो डीपी म्हणतो मी त्याला कान फटवलं असतं, ते निक्की म्हणते मी कान फटवलं असतं. जो तो त्याला कान फटवायच्या मार्गावर. प्लीज बिग बॉस आमच्या पुढाऱ्याला Z+ सिक्युरिटी देण्यात यावी घरामध्ये. घनश्यामला खरंच मला मारावं असं वाटत होतं. टुंटून धावत मका असं वाटत होतं. तिकडे तुमचे लाईट आणि कॅमेरे बंद झाले, तिकडे आमचा घणू बंद पडेल. प्लीज बिग बॉस. आणि ह्या निक्कीला समजून सांगा, जर सर जिकडं तिकडं भाऊ बनत फिरते, तिकडं त्या सूरजला राखी बांध, तिकडं त्या गणूला किती दुःख झालं, बिचारा डिप्रेशन मध्ये गेलाय 3 दिवसापासून. बिचाराला तिकडं असा ऊच करू राहिला कवाचा. मंदिरे तुझा भाऊ स्ट्रॉंग झाला आहे आणि महाराष्ट्र त्याला स्ट्रॉंग करतोय, जनता स्ट्रॉंग. आणि तिच्या मागं तो घणू गेला, तर बिचारीला पण पणवती लागली आहे. तिकडं अरबाज सोबत बोलली का अभिजित चिडतो, अभिजित सोबत नुसतं स्माइल दिली का तिकडं तो डायरेक्ट तोडफोड करतो घरामध्ये. तू नेहमी मनापासून सॉरी म्हणते. ये भी फिरती है, फिर अरे सारखा तू वो ये मैं फिर स्माइल करून बोलतोय तू त्याच्यासोबत जा. त्याच्यामुळं आता पोळा येतोय, बिग बॉस त्यांना खुश करा, गोंडे बिंडे पाठवा जरसे घरामध्ये. तर मला या घरात फळं पण नको आणि राखी पण नको, मला फक्त पाहिजे तर ते म्हणजे तुमच्या सगळ्यांचे ह्या व्हिडिओवरती लाईक्स. तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. येतो.